इराणने जशी मित्रता निभावली तर आपण सुद्धा मित्रता निभावली असती तर भारताला सुद्धा इराणने गॅस पुरवला असता. आता गॅसचा तुटवडा झालाय. येणाऱ्या कालावधीमध्ये बँकेमधला पैसे काढणं सुद्धा असणारा अडचणीचं होणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज गॅसचा तुटवडा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये बँकेतून पैसे काढणे हे अडचणीचे होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी असा दावा केला आहे की सध्या देशात गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे आणि येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यांच्या मते जर भारताने इराणसोबतची मैत्री पूर्वीप्रमाणे मजबूत ठेवली असती तर कदाचित आज भारताला गॅसच्या पुरवठ्याची समस्या इतकी मोठी भासली नसती. त्यांचे म्हणणे असे आहे की इराणने अनेक वेळा भारतासोबत मैत्रीपूर्ण भूमिका घेतली, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने काही वेळा इराणपासून अंतर ठेवले. उदाहरणार्थ, जेव्हा युनायटेड स्टेट आणि इस्रायल यांनी इराणवर दबाव टाकला किंवा कारवाई केली तेव्हा भारताने स्पष्टपणे इराणच्या बाजूने उभे राहिले नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांच्या मते जर भारत-इराण संबंध अधिक मजबूत राहिले असते तर आज भारताला इराणकडून गॅस पुरवठा मिळू शकला असता. त्यामुळे देशात गॅस सिलेंडरची टंचाई इतकी जाणवली नसती. सध्या गॅस टंचाईमुळे अनेक उद्योग आणि व्यवसाय अडचणीत येत असल्याचे सांगतात. घरगुती गॅस मिळण्यातही अनेक ठिकाणी समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत आहे. यांचा सर्वाधिक परिणाम छोट्या उद्योगावर आणि हॉटेल व्यावसायिकावर होत आहे. उदाहरणार्थ म्हणून औरंगाबाद महाराष्ट्र शहराचा उल्लेख केला तर गॅस टंचाईमुळे तेथे जवळपास 2800 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तर सुमारे 920 हॉटेल व्यवसाय संकटात सापडले आहे. जर एका शहराची ही परिस्थिती अशी असेल तर देशातील इतर मोठ्या शहरांची परिस्थिती किती कठीण असू शकते याचा विचार करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक गंभीर इशारा दिला आहे. त्या मते जर आर्थिक आणि ऊर्जा संकट वाढत गेले तर भविष्यात बँकिंग व्यवहारावरही परिणाम होऊ शकतो. येणाऱ्या काळात बँकेतून पैसे काढणे देखील अडचणीचे होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही लोक त्यांच्या वक्तव्याला गंभीर इशारा मानत आहेत तर काही जण या दाव्यावर प्रश्नही उपस्थित करत आहे. मित्रांनो, या विषयाबद्दल तुमचे मत काय आहे? खरोखरच देशात गॅसची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते का? आणि याचा उद्योग, व्यवसाय आणि सामान्य लोकांवर जीवनावर परिणाम होऊ शकतो का? तुमचे मत नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.